हा तेव्हा आता आपण क्वेश्चन नंबर 5 ला सुरुवात करत होतो आपण या टॉपिक 1.2 या टॉपिक मधील क्वेश्चन नंबर 5 क्वेश्चन नंबर किती बाळांनो 5 ला सुरुवात करत आहोत. क्वेश्चन नंबर 5 रीड द पॅसेज केअरफुल्ली काळजीपूर्वक पॅसेज वाचा अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज आणि कृती पूर्ण करा. A1 चा प्रश्न म्हणल्याप्रमाणे A1 च्या प्रश्नाला 2 गुण आहेत बाळांनो 2 गुण. याच्यामध्ये काय म्हणलं से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स खालील वाक्य चूक बरोबर सांगा. सांगितलं अगोदरच मी आपण वाक्य बरोबर असेल तर ट्रू करा TRUE आणि वाक्य चुकीचं असेल तर फॉल्स करा FALSE. ट्रू म्हणजे बरोबर फॉल्स म्हणजे चूक. तर बघूया 1 नंबरचं वाक्य अ बिग मेल लंगूर डिड नॉट इंटेंड टू किल द बेबी लंगूर. तर मोठ्या नर जातीच्या वांद्याची इच्छा त्या छोट्याशा बाळाला मारण्याची बिलकुल नव्हती. तर ठार मारण्याच्या हेतूने त्याला मारत होतं म्हणजे वाक्य फॉल्स आहे बाळांनो. हे वाक्य कसं आहे फॉल्स आहे. सेंटेन्स नंबर 2 द रायटर स्टार्टेड थ्रोविंग मोर स्टोन्स ऍट द बिग लंगूर. त्या ठिकाणी लेखकाने त्या मोठ्या वानराच्या दिशेने दगड फेकायला सुरुवात केले होते का तर केले होते म्हणून हे वाक्य ट्रू आहे. हे वाक्य कसं बाळांनो ट्रू आहे. नंबर 3 द मदर लंगूर वॉज वॉचिंग हर बेबी बीइंग किल्ड. द मदर लंगूर वॉज वॉचिंग हर बेबी बीइंग किल्ड. त्या बाळाची आई त्या छोट्याशा वानराची बाळाची आई हे आपलं बाळ मारलं जात आहे ही पाहत होती का तर बिलकुल पाहत होती म्हणजे हे वाक्य सुद्धा ट्रूच आहे बाळांनो. हे वाक्य सुद्धा ट्रूच आहे. सेंटेन्स नंबर 4 बघा अकॉर्डिंग टू द कस्टम ऑफ अॅनिमल क्लेम म्हणजे प्राण्याच्या प्रथेप्रमाणे डॉमिनंट मेल प्रोटेक्ट अनदर मेल बेबी ऑर अडल्ट. प्राण्याच्या प्रथेप्रमाणे त्या ठिकाणी मोठं नर जातीचा प्राणी हे दुसऱ्या नर जातीच्या प्राण्याचं त्या ठिकाणी बाळ असेल किंवा वृद्ध असेल त्याचं रक्षण करतोय. तर रक्षण करतोय का नाही रक्षण करत नाही म्हणून हे वाक्य फॉल्स आहे. हे वाक्य फॉल्स आहे. फॉल्स ट्रू फॉल्स या ठिकाणी संपलं बाळांनो आपलं. आता आत खाल्ल्या साईडला पॅसेज असतोय म्हणून या ठिकाणी आपण पॅसेज दिला बरोबर आहे. पॅसेजच्या खाल्ल्या साईडला A2चा प्रश्न असतोय तर A2चा प्रश्न बाळांनो या ठिकाणी दिलेला आहे आपण A2चा प्रश्न या ठिकाणी. तर बघा या ठिकाणी बाळांनो A2च्या प्रश्नात सुद्धा किती गुण आहेत तर A2च्या प्रश्नाला सुद्धा 2च गुण आहेत. तर याच्यामध्ये बघा काय म्हणलंय समजून घ्या. अशा प्रकारचा बार बार प्रश्न तुम्हाला येत असतो परीक्षेच्या बोर्ड पेपरमध्ये. तर आज समजून घ्या. अरेंज म्हणजे मांडणी करा. अरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स खाली घटनेची मांडणी करा इन करेक्ट ऑर्डर इट हॅपन. घटनेनुक्रमे मांडणी करायची म्हणजे घटनेची जी सिक्वेन्स आहे घटनेचा जो क्रमांक आहे त्या क्रमांकाप्रमाणे वाक्याची मांडणी करा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे वाक्य खालीवर स्वरूपात आहेत बाळांनो त्या पद्धतीने त्याची मांडणी करायची आपल्याला. तर आपण जर पाहिलं तर बघा पहिल्या वाक्याचा अर्थ द लंगूर वॉज सो इम्प्रेटेड दॅट इट हार्डली टूक इन नोटीस ऑफ माय असल्ट. त्या ठिकाणी मी जे काही प्रयत्न केलं त्या प्रयत्नाकडे त्या नरजाती म्हणजे वानराचं कुठलंही लक्ष माझ्याकडे येत नव्हतं किंवा घाबरत नव्हतं. पहिल्या वाक्याचा अर्थ. 2 नंबरचा अ बिग मेल लंगूर वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड. म्हणजे मोठ्या नर जातीचं वानर आपल्या हातामध्ये एक छोट्याच्या वानराच्या पिल्लाला पकडून आणलेलं होतं. तर 2 नंबरचं वाक्य 1 नंबरला घ्या बाळांनो. 2 नंबरचं वाक्य आहे ना हे 1 नंबरला घ्यायचं या ठिकाणी. अगोदर आपण 3 नंबरचं वाक्य अर्थ बघू. द रायटर हर्ड अ ग्रुप ऑफ डॉग बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. काही अंतरावरून कुत्रे मुंकत असल्याचा आवाज लेखकाने ऐकला. 3 नंबरचा वाक्याचा अर्थ. 4 नंबर he gathered a stout stick and hurled a piece of stone at the big round langur. हा लेखकाने एका हातामध्ये काठी घेतली दुसऱ्या हाताने दगड घेऊन त्या वांड्याच्या दिशेने फेकायला लागले. 4 नंबरचा वाक्याचा अर्थ. तर बाळांनो आपण जर विचार केला तर सिक्वेन्स पहिल्यांदा 2 नंबरची सिक्वेन्स 1 नंबरला घडलेली पहिल्यांदा 2 नंबरचं वाक्य 1 नंबरला लिहा. 2 नंबरचं वाक्य 1 नंबरला लिहायचंय. 2 नंबरचं वाक्य 1 नंबरला लिहायचंय. लिहून घ्या ते. हा घेतलं बाळांनो. आता याच्यानंतर ना बघा याच्यानंतर ते पहिल्याच्या नंतर ना नेक्स्ट सेकंड गोष्ट घडलेली आहे बाळांनो. त्या ठिकाणी कुत्रे मुंकण्याचा आवाज सुरू झालेला आहे. 3 नंबरचं वाक्य द रायटर हर्ड हर्ड अ ग्रुप ऑफ डॉग्स बार्किंग फ्रेडली इन द डिस्टन्स
इन द डिस्टन्स, DISTANCE, इन द डिस्टन्स. हा बघा ना, मग ज्या वेळेस ते लेखकाने त्या कुत्र्यांचा भुंगण्याचा आवाज ऐकले त्यावेळेस लेखकाने काय केलं तर त्या मारण्याच्या दिशेनं त्या ठिकाणी दगड फेकायला सुरुवात केली. दगड फेकायला सुरुवात केली. 4 नंबरचं वाक्य दगड फेकायला. हा तर या ठिकाणी दिल्याप्रमाणे बघा इथं 1 नंबरचं वाक्य, द लंगूर वॉज सो इन्फ्लटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. बरोबर, मी काय प्रयत्न केल्याच्या नंतर ना ते वानर भीत नव्हतं. अ बिग मेल लंगूर वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड. म्हणजे छोट्याशा वानराच्या पिल्लाला मोठ्या वानरा आपल्या हातामध्ये घेऊन आलेलं होतं. 3 नंबरचं वाक्य, द रायटर हर्ड अ ग्रुप ऑफ डॉग बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. म्हणजे काही अंतरावर रस्त्यावरचे कुत्रे भुंकत असलेला आवाज लेखकाने ऐकले. 4 नंबर, ही गॅदर्ड अ स्टाउट स्टिक अँड हर्ड अ पीस ऑफ स्टोन ऍट द मराउंडिंग लंगूर. लेखकाने एका हातामध्ये काठी घेऊन दुसऱ्या हातानं त्या वानराच्या दिशेने दगड फेकायला सुरुवात केली. असं 4 वाक्याचा अर्थ. तर बाळानो आपण जर पाहिलं तर 3 नंबरचं वाक्य पहिल्यांदा घडलेलं आहे. म्हणजे लेखानं पहिल्यांदा कुत्रे भुंकत असलेला आवाज लेखकानं ऐकले, म्हणजे 3 नंबरचं वाक्य पहिल्यांदा घ्या. मग 3 नंबरचं, द रायटर हर्ड, HEARD, द रायटर हर्ड इन द डिस्टन्स. हा याच्यानंतर ना बघा ना, आता याच्यानंतर ना 2 नंबरचं वाक्य घडलेलं आहे. मग त्यावेळेस तिनं आवाज ऐकले कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज. त्याच्यानंतर त्याने पाहिलं तर पहिल्याच्या नंतर एक मोठं नर जातीचं वानेर एक छोट्याशा वानराच्या पिल्लाला आपल्या हातामध्ये घेऊन ते आलेलं होतं. म्हणजे 2 नंबरचं वाक्य 2 नंबरला घडलेलं आहे. अ बिग मेल लंगूर, LANGURE, लंगूर was in his hands. A big male langur was holding a baby langur in his hands. 2 नंबरचं वाक्य. आता याच्यानंतर ना काय घडलं बाळानो, तर त्या ठिकाणी ते मोठ्या नर जातीचं वानेर छोट्याशा बाळाला हातामध्ये घेऊन त्याचा वरखडा काढत आहे. हे लक्षात आल्याच्या नंतर ना लेखकाने त्या ठिकाणी आपल्या हातामध्ये एका हातामध्ये काठी घेतली, दुसऱ्या हातानं दगड घेऊन त्या दिशेने फेकायला सुरुवात केली. म्हणजे 4 नंबरचं वाक्य त्या ठिकाणी 3 नंबरला घडलेलं आहे. म्हणून 4 नंबरचं वाक्य 3 नंबरला आपल्याला लिहून घ्यायचं आहे. हा तर आता शेवटी बघा, मग त्या ठिकाणी एवढा प्रयत्न केल्याच्या नंतर सुद्धा त्या वानराचं लक्ष यांच्याकडे नव्हतं. म्हणजे 1 नंबरचं वाक्य आपल्याला 4 नंबरला लिहून घ्यायचं आहे. 1 नंबरचं वाक्य 4 नंबरला लिहून घ्यायचं. हा तर लिहून घेतलं, द लंगूर वॉज सो इन्फ्लटेड दॅट इट हार्डली टूक नोटीस ऑफ माय असॉल्ट. हे आपण सिक्वेन्स घेतलेली आहे. घटनाक्रमी वाक्याची मांडणी केलेली आहे आपण. हा आता हा झाला आपला A3चा प्रश्न. पुढे A3चा प्रश्न घेऊ आपण. हा पुढे बाळानो A3चा प्रश्न बघा काय म्हणलं A3च्या प्रश्नामध्ये बाळानो. A3च्या प्रश्नामध्ये काय म्हणलेलं तर राईट म्हणजे लिहा, राईट फ्रॉम द पॅसेज द अँटिनिमस. अँटिनिमस म्हणजे काय बघा, विरुद्धार्थी शब्द लिहून घ्या. विरुद्धार्थी शब्द. हा आता आपण जर विचार, मर्सीफुली म्हणजे काय बघा बाळांनो, या ठिकाणी मर्सीफुली म्हणजेच करुणावानी, म्हणजे अतिशय प्रेमळपणानं. तर मर्सीफुली जर आपण शब्द पाहिला, आपण आपल्या पॅसेज कर जर गेलो आपण, तर या ठिकाणी जर पाहिलं आपण तर ओके, या ठिकाणी मर्सीफुली हा शब्द इथं कुठेतरी दिसेल तुम्हाला. मर्सीफुली ओका, या ठिकाणी हा शब्द बघा 1 2 3 4 5 6 7व्या लाईनीमध्ये मर्सीफुली हा शब्द लिहायचे. लिहून घ्या आपला त्या ठिकाणी मर्सीफुली. बरोबर आहे, मर्सीफुली घेतलं का? मर्सीफुली या लिहून मर्सीफुली. आता सबमिसिव्ह म्हणजे विनम्र, आज्ञेत राहणे. डॉमिनंट, DOMINANT, डॉमिनंट. DOMINANT, डॉमिनंट. रिकॉग्नाइज ओळखणे. इग्नोर, IGNORE, इग्नोर दुर्लक्ष करणे.
ग्रेटर लेझर, LESSER लेझर असं अपोजिट वर्ड घेतले. आता त्याच्यानंतर A4चा प्रश्न बघा, ग्रामरचा प्रश्न हा सुद्धा 2 मार्कालाच असतोय. ग्रामरचा प्रश्न बघा काय म्हणलं, आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग. आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग. चेंज द व्हॉइस. बघा आपण चेंज द व्हॉइस या ठिकाणी 2 प्रकारचे सांगितले, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. जे वाक्य टेन्स प्रमाणे असते ते वाक्य असते ऍक्टिव्ह व्हॉइस, त्याचा पॅसिव्ह व्हॉइस करायला सांगतात. आपण जर वाक्याकडे जर पाहिलं तर यस प्लस V2 हिअर हार्ड हार्ड हिअरिंग, यस प्लस V2 प्लस ओ. अहो काय इथे यस आहे, आय जे आहे ना यस, आणि काय V2 आहे हिअर हार्ड है ना, आणि पुढचा भाग हे ओ आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर यस प्लस V2 प्लस ओ मध्ये हे वाक्य बसते, म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे, म्हणजे टेन्स मध्ये बसतंय. म्हणजे हे वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइसचे. तर पॅसिव्ह व्हॉइस करणे म्हणजे एवढा वाक्य टेन्सच्या सूत्रात बसते, म्हणजे टेन्सच्या वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइस करणे. आपलं सूत्र कसं सांगा बर, टेन्सच्या वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइस करणे. तर सूत्र आहे बाळांनो आपलं त्या ठिकाणी ओ प्लस HV प्लस V3 प्लस बाय प्लस कर्त्याची द्वितीया असं सूत्र आहे आपलं. हा तर बाळांनो आपण यस आहे, V2 आहे, आणि इथून ते इथपर्यंत ओ आहे है ना. हा तर बाळांनो काय सुरुवातीला इथं सुरुवातीला ओ म्हणलेला आहे. तर ओ कोणत्या बाळांनो आपला मग, तर इथून तिथपर्यंतचा भाग हा ओचा आहे. घ्या मग अ ग्रुप GROUP, अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग, BARKING बार्किंग. आता याची बाळांनो याचवी, हा आता सिंपल पास्ट टेन्सचे पॅसिव्ह याची कोणते मग, वॉज ऑब्लिक वेअर. हा आता मग याची वॉज घ्यायचं का वेअर घ्यायचं, तर बाळांनो ज्या वेळेस करता मोठा असेल त्यावेळेस प्रिपोजिशनच्या अलीकडच्या कर्त्यानुसार घेतं. अ ग्रुप म्हणजे एक ग्रुप, एक गट, म्हणजे एक वचनात असल्यामुळे वॉज है ना. आता पुढे V3, व्ही कोणतं आहे, हार्ड. हार्डचं V3 काय, हार्डच आहे, SEARD हार्डच आहे. हा बाळांनो पुढे काय इथं बाय, म्हणून बाय घेतलं. पुढे कर्त्याची द्वितीया, करता आयची द्वितीया काय सांगा, मी, म्हणून मी घेतलं. अशा प्रकारचं वाक्य आपलं चेंज द व्हॉइस आपण केलं, असं उत्तर येईल त्याचं. अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग वॉज हर्ड बाय मी, अशा प्रकारचं उत्तर या ठिकाणी येईल आपलं. नेक्स्ट A4चा प्रश्न झाल्याच्या नंतर ना बाळांनो आपला आता A5चा प्रश्न बघा. A5च्या प्रश्नामध्ये काय म्हणलेलं आहे लक्ष द्या इकडं. A5च्या प्रश्नामध्ये तर डू यू थिंक दॅट द कस्टम ऑफ बेबी किलिंग बाय डॉमिनंट मेल इन अॅनिमल किलिंग इज गुड, एक्सप्लेन. म्हणजे त्या प्राण्याच्या प्रथेप्रमाणे एखाद्या नरजातीच्या प्राण्यानं दुसऱ्या प्राण्याला मारणे ही प्रथा चांगली वाटते का, स्पष्टीकरण द्या. तर उत्तर देऊ बाबा आपण या ठिकाणी नो. उत्तर देऊ आपण नो. I do not agree. I do not agree with this thing because